27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, की हा दिवस का आणि कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? तर हा दिवस आपल्या महान कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. त्यांच्या लेखणीतून मराठी भाषेला एक वेगळं वैभव आणि सामर्थ्य मिळालं. मराठी भाषा ना ही फक्त संवादाचं माध्यम नाही आहे, तर ती आपल्या भावना, विचार, संस्कृती आणि परंपरेचं प्रतिबिंब आहे. ज्ञानेश्वरीपासून ते आजच्या आधुनिक साहित्यापर्यंत मराठी भाषेने नेहमीच समाजाला दिशा दिली आहे. तर आजच्या ना डिजिटल युगात आपण इंग्रजी आणि इतर भाषांचा वापर करतो, पण त्याचबरोबर आपल्या मातृभाषेचं जतन करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ज्याला स्वतःची भाषा नाही ना, त्याला त्याची ओळखच नाही. मराठी ना ही फक्त भाषा नाही आहे, ती आईचा मायेचा स्पर्श आहे, ती शिवरायांच्या पराक्रमाची गर्जना आहे आणि ती आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. ज्ञानेश्वरीपासून ते आजच्या आधुनिक काळापर्यंत मराठीने आपल्याला विचार करायला शिकवलं, लढायला शिकवलं आणि स्वतःवर प्रेम करायला सुद्धा शिकवलं. पण ना आज एक प्रश्न उभा राहतो, आपण खरंच मराठी भाषेचा अभिमान बाळगतो का? बघा, इंग्रजी बोलणं चुकीचं नाही आहे, पण मराठी बोलायला लाज वाटणं ना ही सुद्धा मोठी चूक आहे. कारण लक्षात ठेवा, ज्याला ना स्वतःची भाषा जपता येत नाही तो स्वतःची ओळखही कधीच टिकवू शकत नाही. महाराष्ट्रात राहतो, आपली मातृभाषा मराठी आहे, पण तरी आपण मराठीत बोलायला कचरतो का? आपण इंग्रजी बोलतो ते चुकीचं नाही आहे, पण मराठी बोलायला लाज वाटते ना हे नक्कीच चुकीचं आहे. आजकाल ना एक ट्रेंड झाला आहे, मराठी बोललं तर गावंढळ म्हणतात आणि इंग्रजी बोललं तर स्मार्ट म्हणतात. पण मला एक सांगा, भाषा बदलली म्हणून माणूस स्मार्ट होतो का? की आपल्या विचारांनी आणि संस्कारांनी? आपण कुसुमाग्रज, पु ल देशपांडे यांसारख्या महान लोकांची भाषा बोलतो, ज्यांनी आपली मराठी जागतिक स्तरावर नेऊन पोचवली आहे. मग आपणच आपल्या भाषेपासून दूर होतोय का? लक्षात ठेवा, इंग्रजी ना ही एक भाषा आहे, पण मराठी ना ही आपली ओळख आहे. जर आपणच मराठी बोलणं कमी केलं तर उद्या आपली पुढची पिढी मराठी विसरून जाईल आणि तो दिवस आपल्या संस्कृतीसाठी सगळ्यात मोठा धोका असेल. म्हणून आज इथे उभं राहून ना मी फक्त एकच सांगू इच्छिते, की मराठी बोलायला ना लाजू नका आणि मराठी बोलायला ना अभिमान बाळगा.